नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात झेपावला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला अंतराळातून भारत कसा दिसतो असा प्रश्न विचारला होता। तेव्हा राकेश शर्माने सारे जहां से अच्छा असे म्हटले होते। त्या ऐतिहासिक घटनेला तब्बल 41 वर्षे झाल्यानंतर भारताच्या इतिहासातील दुसरा अंतराळवीर शुभांशु शुक्ला बुधवारी अंतराळात झेपावला। शुभांशु शुक्ला बुधवारी ॲक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी आपल्या इतर 3 साथीदारांसह रवाना झाला। अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशुने अतिशय सुंदर सफर अशी प्रतिक्रिया नोंदवली। भारतीय वेळेनुसार बुधवारी दुपारी 12 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लॉन्च करण्यात आले। सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले। ड्रॅगन अंतराळ यान दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले जाणार आहे। अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती। शुभांशु हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत। शुभांशु शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाचा मुहूर्त तब्बल 6 वेळा पुढे ढकलण्यात आला होता। पहिला मुहूर्त 29 मेचा होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळी उड्डाण शक्य झाले नाही आणि त्यानंतर विविध कारणांनी 5 वेळा उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते। अखेर 25 जूनच्या मुहूर्तावर शुभांशु शुक्लाने अंतराळात ऐतिहासिक भरारी घेतली आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे आहे। शिवाय ही मोहीम भविष्यात एक व्यावसायिक अंतराळ स्थानक बांधण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे। शुभांशु शुक्ला आणि त्यांचे साथीदार अंतराळ स्थानकात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध प्रयोग करणार आहेत। शिवाय अंतराळात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास करणे हा देखील त्यांच्या योजनेचा भाग आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।